पाहणार आहोत आपण आप्पे पॅनमधले मेंदू वडे. ते कसे बनवायचे याची कृती पुढीलप्रमाणे आहे. प्रथम आपण उडदाची डाळ स्वच्छ धुवून ती रात्रभर भिजत घालायची आहे. चटणी म्हणून ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे आणि डाळवं घेऊन त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. त्याचं वाटण बारीक वाटण करून त्याची चटणी बनवायची आहे. दुसऱ्या दिवशी जी सोक केलेली डाळ होती ती आपण पाहायची आहे आणि त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्या कोथिंबीरबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ताही त्यात घालायचा आहे. कढीपत्ता घालून झाल्यावरती बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे. त्याच्यामध्ये मिरची घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. हे सर्व तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. ज्यांना कांदा आवडत नाही ते कांदा न घालताही ते करू शकतात आणि कांदा ज्यांना आवडतो, ज्यांना जास्त कांदा आवडतो ते जास्त कांदा घालूनही ते करू शकतात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घातले आहे आणि त्याला मिक्स करत आहोत. मीठ घालून त्याला मिक्स करत आहोत. आता सगळं पूर्ण वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामध्ये आणखीन काय टाकावं तेही तुम्ही टाकू शकता. आता गॅसवरती आप्पे पॅन ठेवूया आणि त्याच्यावरती थोडं तेल घालूया. थोडं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आप्पे सोडायला तयार आहोत. मस्त गरम होत आहे आता ते आणि आता त्याच्यामध्ये आपण पर्यंत आप्पे पॅन गरम होतं तोपर्यंत आपण जे वाटण केले आहे ते आपण मस्तपैकी फेटून घेऊया. मस्त फ्लफी होईपर्यंत त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. थोडा गॅस कमीच करायचा. आता आपण जे मिश्रण केलं आहे ते आप्पे पॅनमध्ये सोडूया. ते एक एक करून चम्मचने आपण त्याच्यामध्ये सोडायचे आहे. एकेका खणात आपण ते मिश्रण घालत आहोत. ते व्यवस्थित मिश्रण थोडं कमीच घालायचं कारण की ते थोडं फुगणार आणि त्याच्यावरती त्याचं साईजही वाढणार. त्याच्यामुळे हळूहळू घालायचं ते आणि आपण कमी तेलातही मेदू वडे करू शकतो आणि किती छान प्रकारे करू शकतो याची कृती आपण पाहतच आहात. प्रत्येक खणात आपण व्यवस्थित मिश्रण घालून घेऊया. थोडासा वेळ लागतो हे करायला पण हे सर्व पौष्टिक आहे. सर्व मिश्रण भरल्यावरती त्याच्यावरती झाकण लावून ठेवावं. 2 ते 3 मिनटं त्याच्यावरती असं झाकण लावून त्याला वाफ येऊ द्यावं. त्याला शिजू द्यावं. शिजून झाल्यावरती 2 मिनटांनी आपण ओपन केल्यावरती आपल्याला कॉर्नरला थोडं रेड दिसेल आणि ते समजावं की खालची बाजू शिजली आहे. आता त्याला पलटी करावं कारण की दुसऱ्या बाजूनेही आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. करून आपण ते सर्व आप्पे उलटे करून घ्यावे. व्यवस्थित होतात ते उलटे. प्रॉपर शिजले आहेत. बघा त्याचा कलर तुम्ही किती सुंदर शिजले आहेत. पण ते थोडेसे जास्त भरल्यामुळे एकमेकांना चिपकलेले आहेत. त्याच्यामुळे ते जरा सावकाश काढावे लागतात. तुम्हीच बघा पलटल्यावरती ते किती मस्त शिजलेले आहेत. आता आपल्याला दुसरी बाजूही अशाच प्रकारे सुंदर शेकून घ्यायची आहे. आता पहा बघा सगळ्या बाजूनी कसे शिजलेले दिसतात. आता दुसऱ्या बाजूनेही आपण शिजवून घेतले आहे आणि आता आपण त्याला प्लेटिंग करा. आता एक एक करून आपण मेदू वडे प्लेटमध्ये काढून घेऊया. कसे सुंदर प्रकारे निघत आहेत पहा तुम्ही. जराही कष्ट होत नाही काढायला. व्यवस्थित निघाले आहे. आता हे मेंदू वडे आपण खाण्यास रेडी आहेत. मस्तपैकी सांबार बरोबर आणि चटणी बरोबर तुम्ही आपण हे खाऊ शकता. किती सुंदर आहेत पहा तुम्ही. किती हेल्दी आणि पौष्टिक आहे हे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.